नमस्ते, हरिओम सर्वांना। गणपती स्थापना जवळ आली की सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की गणपती बाप्पांचं आगमन आपण अतिशय आनंदाने करणार आहे, थाटामाटामध्ये करणार आहे, पण गणपती बाप्पांची स्थापना दिवसभर करायची का? किंवा गणपती स्थापनेसाठी काही मुहूर्त आहे का? किंवा गणपती स्थापनेसाठी राहुकाळ बघणं आवश्यक आहे का? असे 2-4 प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच येत असतात। ह्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय की गणपती स्थापनेचा मुहूर्त कोणता। जर तुम्हाला शक्य असेल तर दिवसभर गणपती स्थापना आपण करू शकता। काही लोकांना जर वेळ भेटेल तर आपण दुपारी 1:30 वाजेपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या। ज्या लोकांना वेळ नाही त्यांनी दिवसभर गणपती बाप्पांची स्थापना केली तरी कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही। गणपती स्थापनेसाठी राहुकाळ विचारात घ्यायला पाहिजे का? नाही, राहुकाळ आणि गणपती स्थापना यांचा कुठल्या प्रकारचा काहीही संबंध नाही, म्हणून राहुकाळचा विचार गणपती स्थापनेमध्ये करू नये। बऱ्याच लोकांचा अजून एक प्रश्न मनामध्ये आहे की गुरुजी 1-2 दिवस आधी आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणून ठेवली तर चालेल का? काही कारणास्तव मी 1 दिवस आधी 2 दिवस आधी जरी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरामध्ये आणून ठेवली तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही। आणि ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आहे त्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करून गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करा। पंडित हेरंब जोशी, नाशिक त्र्यंबकेश्वर, श्री रेणुका ज्योतिष कार्यालय, हरिओम।